कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मामाचे मित्र तिथे 2 वर्ष त्यांचे सांगत होते का मुलगा आहे चांगला, मालकरी मुलगा आहे. एक दिवशी ते मामाचे मित्र आले, ते ऐकतच नव्हते का चला म्हणून. मी वहिनीला बोलले का मला मुलगा बघायला, मला नाही लग्न करायचे, मला म्हणजे जरा वेगळंच वाटलं का एवढ्यात लग्न नाही करायचंय. ते म्हणते आता गेलेत बघू आपण. ते बघायला आले आणि बघताच त्यांनी मला ते प्रॉब्लेम सांगितलं की तू मला आवडते. मी शॉपमध्ये होते, मला लगेच कसं म्हणजे लगेच बोलले का तू मला पसंत आहे. मी बोलले अजून मी त्यांना नीट बघितलेच नाही, बघायला आलते तेव्हा बघितलेच नव्हते मी. मग परत कधी बघितलं नाही? भावाच्या मोबाईलमध्ये नंबर दिला तेव्हा मी डीपी त्यांचा बघितला. तेव्हा ही केवलं मला पाहिजे तसं म्हणजे ते केवलं. आता मामाची किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण होते एप्रिलमध्ये. डीपी तोच ठेवलाय का बदलला आता? चेंज केला. आता मी कधी आठवण आली का मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघते तो फोटो. कारण तो फोटो बघूनच, कारण मी पसंत नव्हतं केलं त्यांना, पण तो फोटो बघून मला ते आवडले होते. फोटोतले वेगळे होते. दाढी होती, दाढी आवडते मला त्यांची. आणि ते जेव्हा बघायला आले तर दाढीच नव्हती, पूर्ण शेळी. अरे मला कसं तुम्हाला दाढीवाला पाहिजे होता. नॉर्मल म्हणजे एक पूर्ण मला वेगळेच वाटले होते. नंतर मग फोटोमध्ये चांगले दिसले आणि त्यांना मी सांगितले नंतर आमचं बोलणं मला दाढी आवडते. तिथ बसून ते दाढी ठेवतात, करत नाही. आता दाढी ठेवतात. हो आणि खूप प्रेमळ आहेत. कोणाला काय आवडेल ना लग्न करताना. खूप छान आहेत. म्हणजे मी तेव्हा आता कधी पण हे करते का म्हणजे दाढीवाली मुलं चांगली असतात. असं काय नाहीये, पण स्वभाव पण भारी आहे त्यांचं, खूपच छान आहे. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेजच आहे. कुठे? सावरवलीतच. म्हणजे ते 2-2.5 वर्ष माझ्या मागे लागलेले, मला माहितीच नव्हतं. मग मुलं वगैरे त्यांची अशी फ्रेंड्स कॉमन होते आमच्या दोघांमध्ये. मग ते घरी यायचे तेव्हा आम्ही सोबत म्हणजे साईडलाच राहायचो. मग ह्यांच्या तिथे यायचे सारखे, मग हो बोल ना त्याला, हो बोल ना त्याला. मला असं काहीच करायचं नव्हतं. म्हटलं नाही मला हो नाही बोलायचं. मग त्यांचाच एक भाऊ आहे, काकांचा मुलगा, त्याला घेऊन मी यांना मारायला पण गेले होते. की चल हा कोण आहे सारखंच म्हणजे पाठवते घरी की हो बोल हो बोल. मग तो म्हणतो चल तू येते तर. मग मी गेले त्यांच्या घरी. मग त्यांची आई बघून मी परत तिथून नको. मग आम्ही घरी परत गेलो. मग सांगितलं की त्याला सांग नाही करायचं मला असं. 14 जानेवारीला आपलं मकर संक्रांतीला मुलांनी म्हणजे मी तिळगुळ दिले सगळ्यांना. त्यांनी तिळगुळ घरी नेले त्याच्या आणि म्हणतात धर इथे तुला हो बोलले. आणि त्याच्याकडून पार्ट्या वगैरे घेतल्या त्यांची हा मी अजूनपर्यंत त्यांना सांगते मी तुम्हाला हो बोललेच नव्हते म्हणून. आणि मग नंतर ते भेटायला आले आणि मग असं समोरासमोर बघितल्यानंतर झालं. काय झालं? म्हणजे झालं चांगलं आहे आज. मग बोलून वगैरे मग आवडायला लागलं. समोर आले, भेटले तुम्हाला? हो, दुसऱ्या दिवशी लगेच असे समोर आलेले. बोललो थोडंसं 5 मिनिटं, मग ते निघून गेले. मग हळूहळू त्यांनी मोबाईल दिला, बोललो. तुम्हाला? हो, असे खूप मोबाईल दिलेत. मला वाटते 10-15 मोबाईल फोडले माझ्या दादानी, पप्पांनी, मम्मीनी. पण दादाला मुलगा माहिती होता? त्यांनीच माझं लग्न लावून दिलं खरंच. म्हणजे दादा माझा, थँक्यू त्याला. आणि मग नंतर मग त्यानेच घरी आणलं त्यांना, पप्पांना समजवलं, मम्मीला समजवलं. आणि मग दादानी आणि मम्मीने लग्न लावून दिलं आमचं. एका दिवसामध्ये थाटामाटात लावून दिलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.